मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं होतं, सिद्धी पन्हाळगडावरील वेढा तोडत महाराजांनी त्याला चकवा देऊन विशाळगडाकडे कूच केली होती. हे लक्षात आल्यावर सिद्धी जोहरने महाराजांचे रूप घेऊन आलेले शिवा काशीद यांची निर्दयी हत्या केली व महाराजांचा पाठलाग सुरू केला होता. आता पाहूया थरारक प्रसंगाचा पुढील भाग. मित्रांनो, महाराज निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जोहरने त्यांचा पाठलाग सुरू केला. पांढरपाणी येथे शत्रू जवळ येत होता आणि विशालगड अजूनही दूर होता. अशा वेळी बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशालगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघून महाराजांचे मन भरून आले. त्यांचे अंतकरण जड झाले होते. पण बाजींनी लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणत महाराजांना स्वराज्यासाठी विशालगडाकडे जाण्याची विनंती केली. महाराजांनी बाजींना कडाडून मिठी मारली आणि सांगितले, आम्ही गडावर पोहोचताच तोफांचे आवाज होतील, तेव्हा तुम्ही खिंड सोडून या. गोड खिंडीत अटीतटीची झुंज सुरू झाली. बाजीप्रभू हातात समशेर घेऊन खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. शत्रूंच्या तुकड्यांवर तुकड्या येत होत्या, पण मावळ्यांची दगडांचा वर्षाव आणि तलवारीच्या जोरावर त्यांना रोखून धरले. घनघोर लढाई झाली. बाजीप्रभूंचे शरीर रक्ताने न्हाऊन निघाले होते. अनेक जखमा झाल्या होत्या, पण त्यांचे लक्ष फक्त तोफांच्या आवाजाकडे होते. अखेर विशालगडावरून तोफांचे आवाज कडाडले. महाराज सुरक्षित पोहोचल्याचा तो संकेत होता. बाजीप्रभू आनंदाने म्हणाले, आता मी सुखाने मरतो. आणि या थोर स्वामी भक्तांनी स्वराज्यासाठी आपले प्राण सोडले. बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या रक्ताने ती खिंड पावन झाली. म्हणूनच तिला आज आपण पावनखिंड म्हणून ओळखतो. मित्रांनो, स्वराज्य हे केवळ शब्दांनी नाही तर विविध जातीपातीच्या हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभे राहिले आहे. त्या स्वराज्यात आपण महाराजांना किंवा त्यांच्या मावळ्यांना जातीपातीच्या तराजूत तुलणे हा त्यांचा अपमान ठरेल. पावनखिंडीचा हा इतिहास आपल्याला केवळ शौर्य शिकवत नाही, तर तो आपल्याला बाजीप्रभूंची निष्ठा आणि शिवा काशीद यांचा त्याग शिकवतो. धन्य ते बाजीप्रभू आणि धन्य ते शिवा काशीद. मित्रांनो, भेटूयात लवकरच अशाच एका स्वराज्याच्या प्रेरणादायी ऐतिहासिक प्रसंगात, म्हणजेच पुण्याच्या लाल महालात महाराजांनी शाहिस्त खानाच्या बोटे कापल्याच्या प्रसंगात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.